मिर्झा राजाच्या तहामध्ये संभाजी महाराजांचा किती मोठा रोल होता किंवा आग्र्याच्या कैदेमध्ये संभाजी महाराजांचा किती मोठा रोल होता, हा रोल देणारा व्यक्ती कोण होता? वडिलांचा विश्वास सार्थकी लावत संभाजी महाराज गुजरात खंभात प्रांतामध्ये विजय मिळवून वयाच्या 15व्या वर्षी तो विजय वडिलांच्या पायावर पडतात. गर्व अहंकाराने युक्त असलेल्या शत्रूची शिर कापून जो महादेवाला अर्पण करतोय, भगवा इथल्या अस्मितेचा, इथल्या स्वाभिमानाचा आहे. ज्या काळात राजांनाही झेपणं सहन नाही झालं ना, त्या काळामध्ये संतांनी तो झेंडा खांद्यावर घेतला. आम्ही डिसाईड नाही करत की आम्ही ग्रंथ वाचले पाहिजे किंवा आम्ही इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, आणि म्हणूनच कुठेतरी या गोष्टी होतात की पाठ्यक्रमातून पण इतिहास वगळला जातो. शिवाजी महाराजांच्या पोटी शंभू राजांसारखाच पुत्र येऊ शकतो आणि तोच अशी कारकीर्द घडू शकतो. पिक्टोग्राम चावडीच्या आजच्या भागामध्ये मी विकास गायधनी समस्त रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण शंभू पर्व ह्या शृंखलेमध्ये आहोत. या शृंखलेचा अभ्यास करत आहोत आणि या शृंखलेअंतर्गत मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की शंभूराजांच्या दळणघडणीमध्ये त्यांच्या बालपणामध्ये महिला वर्गाचा, विशेषतः त्यांची आई असेल, आजी असेल आणि तसं महिला असतील, यांचा काय योगदान होतं, काय सहभाग होता. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की शंभूराजांच्या दळणघडणीमध्ये किंवा त्यांच्या बालपणामध्ये त्यांचे वडील, त्यांचे आजोबा आणि इतर स्वराज्यातील पुरुष वर्गाचा काय नक्की सहभाग होता. सुनीलजी, पिक्टोग्राम चावडीवरती आपलं सहर्ष स्वागत. शंभू पर्वच्या आजच्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा भेटतोय आणि आजचा माझा जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान योद्ध्याचा पुत्र असणं हा आशीर्वाद होता की दायित्व होतं? हे दोन्ही होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आपल्यालाही लाभतोय आणि आपल्यालाही दायित्व मिळतंय काहीतरी करण्याचं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्रासाठी आपल्या पित्याचा आशीर्वाद किती मोठा असेल, त्याचसोबत त्या पित्याचा पुत्र असणं ही किती मोठी जबाबदारी असेल, याच्यातून आपण समजून घेतलं पाहिजे. संभाजी महाराज समजण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण आधी शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजे. म्हणजे आपण असू किंवा संभाजीराजे असतील, म्हणजे थोडक्यात मी सुनील सोमनाथ आगळे, वडिलांचं नाव मागे काय, तर मी आहे का, वडिलांमुळे मी आहे आणि माझं जे काय ते वडिलांचं आहे. थोडक्यात संभाजी शिवाजी भोसले, शिवाजी भोसले या व्यक्तीचा मुलगा संभाजी, याचा अर्थ त्यांची संपूर्ण जडणघडण, त्यांचं संपूर्ण नीतिमूल्य हे कोणाकडून आत्मसात झालेले असणारे? वडिलांकडून. संभाजी महाराजांना समजून घेण्याच्या आधी थोडंसं शिवाजी महाराजांना समजून घेतलं पाहिजे की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती म्हणून, शिवाजी राजे म्हणून, शिवबा म्हणून, शिवराय म्हणून अनेक अँगलने माहिती. आत्तापर्यंत अनेक दाखल्यांमधून, अनेक लेखनांमधून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज कुळवाडी भूषण किंवा स्त्रीचा सन्मान करणारे शिवाजी राजे, असे अनेक आपण डायमेन्शन्स बघितले. पण मला नाही वाटत की शंभू राजेंचे पिता शिवाजी राजे हा डायमेन्शन कधी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो उलगडून घेणं ही आपली जबाबदारी. की शंभू पिता शिवाजी महाराज कसे होते? पराक्रमी मुलगा तेव्हाच घडू शकतो जेव्हा त्याचा बाप, त्याचे वडील तितके पराक्रमी असतात. आपण म्हणतो की बाप सवाई बेटा, आणि ते असतंच कुठेतरी की बापाने करावं त्याच्या निदान सव्वापट तरी मुलांनी करावं. आणि अगदी आपली शंभूराजे तशीच होते. शिवाजी महाराजांची कारकीर्द गगनचुंबी होती. संभाजी महाराजांनीही तितकंच योगदान या स्वराज्यासाठी, या महाराष्ट्राच्या मातीसाठी दिलंय. नक्कीच. दुर्दैव एवढंच घडलं की संभाजी महाराजांचा इतिहास आणि खरा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचला नाही आणि त्याच्यामुळे अनेक गैरसमजामध्ये संभाजी महाराज अडकले. परंतु जसं आपण मागे बोललो होतो की इतिहास हा फक्त ओळींमध्ये नाही तर ओळींच्या मध्ये, बिटवीन द लाईन्स बघायचा असतो. त्याच पद्धतीने संभाजी महाराज समजून घ्यायचे असतील ना, एकच लक्षात घ्यावा की छत्रपती शिवाजी महाराजांची सावली संभाजी महाराज, आणि सावलीला समजण्याआधी फक्त थोडंसं
त्या व्यक्तिरेखेला, मूळ व्यक्तिरेखेला म्हणजे शिवाजी महाराजांना आपण समजून घेऊया. शंभूपिता शिवाजी महाराज कसे होते? मगाशी आपण उल्लेख केला की सईबाईंचं निधन झालं, 2च महिन्यात अफजल खानाला मारला. त्यानंतर 1.25 वर्षाने शिवाजी महाराज राजगडावर येत आहेत. आपण एक अँगल बघितलं त्या उत्तरामध्ये की संभाजी महाराजांनी 1.25 वर्ष आई विना वडिलांविना काढलं असेल, ठीक आहे. बापाने कसं काढलं असेल ती बाजूही बघणं गरजेचं आहे. आपणही बाप आहे. आपलं पोरग 4 दिवस 8 दिवस मामाच्या घरी गेलं तरी आपण किती फोन करतोय. 1.25 वर्ष ज्या मातीसाठी शिवाजी महाराज काही वेळ कैदेत होते, काही रणांगणावर होते, त्यांच्यासाठी इतके सैनिक झटत होते, लढत होते. आपला शिवाकाशीत धारातीर्थी पडला, आपले बाजीप्रभू देशपांडे गोडखिंडीमध्ये पावनखिंडीमध्ये धारातीर्थी पडताय. या सगळ्या धुष्मचक्रीमध्ये शिवाजी महाराजांची मानसिकता काय असेल? आपल्याला जर कुठेतरी थोडासा तणाव आला तर आपण काय करतो? घरी येतो, कुटुंबाशी चर्चा करतो. शिवाजी महाराजांचं कुटुंब कुठं होतं? तो शंभूपिता काय म्हणत असेल की अरे माझ्या वाट्याला हे आलंय, मला हे पुढे न्यायचंय. शहाजी राजांची जी काही लाईन होती ती शिवाजी महाराजांनी पुढे नेली. शहाजी राजे स्वराज्य संकल्पक होते, ते स्वराज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. मग जसं शहाजीराजांचं स्वप्न शिवाजींनी पूर्ण केलंय, तर शिवाजी महाराजांना माहिती ना का मला काहीतरी मर्यादा आहे. माझं स्वप्न इथून पुढे नेणारं शंभू बाळ आहे आणि मला जर 1.25 वर्ष त्या शंभू बाळाला भेटताच येत नाहीये, मी त्याच्यावर संस्कार कधी करू? बरोबर. त्याचं काळीच व्याकुळ होतच असणार आहे ना. तो शंभूपिता काय म्हणत असेल हे समजून घेतलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की संभाजी महाराजांचं बलिदान, 40 दिवस ज्या माणसाने इतक्या हाल अपेष्टा, इतक्या यातना सहन केल्या, शरीर संपदा कशी गमवली असली या राजानं? संभाजी महाराजांची शरीर संपदा काय असेल? निश्चित शिवाजी महाराजांना माहिती असेल की माझा पुत्र हा बुद्धीची जेवढा ताकदवर असणार आहे तेवढी शरीर संपदा पण त्याची असली पाहिजे. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी बालवयामध्येच मल्लविद्या असेल किंवा संपूर्ण शस्त्रविद्या असेल याचा अभ्यास केला होता. निश्चित ती उपलब्ध कोणी करून दिली असेल? छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्याचसोबत आपण पुढे कदाचित आपण हा भाग येईलच की संभाजी महाराजांना 16 भाषा येत होत्या. त्या भाषा शिकण्यासाठी आजच्यासारख्या शाळा नव्हत्या की आम्ही CBSE ला गेलो, ICSE ला गेलो, मराठी हिंदी इंग्लिश शिकलो, हा प्रकार नव्हता. मग 16 भाषा शिकण्यासाठी लागणारे 16 भाषांचे तज्ज्ञ राजगडावर असेल किंवा रायगडावर असतील हे कोण आणत होतं? ज्यावेळेला पिता आपलं ऍडमिशन कोण घेतो? आपले वडीलच निवडतात ना. 5व्या 6व्या वर्ष आपल्याला थोडी माहिती असतं की मला ह्या कॉलेजला जायचं, या शाळेमध्ये जायचंय. त्याच पद्धतीने संभाजी महाराजांना इतकी साहित्य संपदा लाभली, पण ती उपलब्ध करून देण्यामध्ये आपल्याला आपण विचार केला पाहिजे की मोलाचा वाटा कोणाचा असेल तर शिवाजी महाराजांचा आहे, शंभू पित्यांचा आहे. निश्चित शिवाजी महाराजांचा ए प्लॅन किंवा एकमेव प्लॅन काय असेल तर स्वराज्य निर्मिती हा होता. त्यामुळे शहाजीराजे स्वतः साहित्यप्रेमी होते, शिवाजी महाराज होते, परंतु त्यांना साहित्याला तितका वेळ देता आला नाही आणि कुठेतरी त्यांनी तीच गोष्ट शंभूराजांसाठी निश्चित उपलब्ध करून दिलेली असणार आहे की माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीने साहित्य संपदा जोपासली, आजही आपल्या मराठ्यांचा, महाराष्ट्राचा, छत्रपती घराण्याचा, भोसले घराचा इतिहास आपल्याला ज्या शिवभारत ग्रंथातून कळतो तो ग्रंथ कुठे मिळाला? तो महाराष्ट्रात कुठेच नव्हता. बरोबर. आजच्या मदुराईमध्ये किंवा आपण तंजावर प्रांत म्हणतो त्या ठिकाणी असलेल्या सरस्वती, त्याला थोडक्यात लायब्ररी म्हणू या आपण, त्या ठिकाणी आपल्या शहाजीराजेंचीच एक पाती व्यंकोजी राजे आणि त्यांची पूर्ण वंशावळ ही तंजावरला राज्य करत होती. तर ते सुद्धा साहित्याचे प्रचंड उपासक होते. तर त्यांच्या संग्रहामध्ये शिवभारताची आपल्याला प्रत मिळाली आणि तिथून पुढचा इतिहास आपल्याला कळाला. हे साहित्याचं महत्व आहे. आणि संभाजी महाराजांमध्ये जितका ते पराक्रमी होते ती ओळख त्यांची जी आहे, तितकेच साहित्यिक संभाजीराजे ही सुद्धा ती ओळख आहे. आणि मग आपण जाणून घेतलं पाहिजे की संभाजी महाराजांना हे उपलब्ध करून देणारे होते कोण? ते त्यांचे वडील होते. त्याच्या पुढे थोडंसं आपण जर बघितलं, संभाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासूनच ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा एक संघर्ष सुरू झाला होता, एक शत्रू नव्हता ना. उत्तरेला मोगल होते, दक्षिणेला आदिलशाही होती, थोडीशी पश्चिमेला कुतुबशाही होती, इकडे पूर्वेला कुतुबशाही होती, पश्चिमेला बघितलं तर अख्खा समुद्र शत्रू सारखा उभा होता. का? इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी
हे सगळे स्वराज्य गिळायला बसलेले होते. बरोबर. या सगळ्यांना पुरून उरायचं होतं आणि एवढ्या सगळ्या धुष्मचक्रीमध्ये सुद्धा शिवाजी महाराज असा एक पुत्र घडवताय. ते म्हणतात ना, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. तो पुत्र शिवाजी महाराजांनी घडवलाय. आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराजांचा संसार किंवा प्रपंच फक्त त्यांचं कुटुंब नव्हतं. हा संपूर्ण स्वराज्याचा पसारा हे त्यांचं कुटुंब होतं. आणि ह्या शिवाजी महाराजांच्या पोटी शंभूराजांसारखाच पुत्र येऊ शकतो आणि तोच अशी कारकीर्द घडवू शकतो. दुसरा कुठला पुत्र अशी कारकीर्द घडवणे सोपं नाहीये. आपण थोडंसं पुढे राजकारणाच्या भागात घुसून जर बघितलं की आपण म्हटलं शिवाजी महाराजांनी साहित्य निर्मितीसाठी संभाजीराजांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असेल, शरीर संपदा निर्माण करण्यासाठी दिला असेल, शिक्षण प्रशिक्षणावर निश्चित मेहनत घेतली असेल. कारण पुढे जाऊन जर बघितलं ना, संभाजी महाराजांनी ब्रिटिशांसोबत मुंबई विकत घेण्याचं पत्रव्यवहार इंग्लिशमधून केलेलं आहे. हे सामर्थ्य कोण निर्माण करतं त्यांच्यामध्ये? शेवटी पिता ज्या वेळेला पाठीशी त्याच वेळेला हे सामर्थ्य येते. पण फक्त त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना घडवले असं नाहीये. वारंवार मी या गोष्टीचा उल्लेख करतोय आणि ती जितक्या वेळा करावी तितकी कमी आहे. संभाजी महाराज वयाच्या 8व्या वर्षी मिर्झा राजे जयसिंगाकडे जर ओलीस म्हणून जात आहे, ते स्वतःहून तर नव्हते गेले ना. पाठवणारे कोण होते? वडील. आणि का पाठवलं? जर ते म्हटलं असते नाही थांब, मी शूर योद्धा आहे, मला सर्व नीती येतात, तू जाऊ नको, तुला काही होईल, तुला लागेल, संभाजी घडलेच कसं काय असते? बरोबर. पण शिवाजी महाराजांना माहिती की होय, त्यांचा स्वतःवर तर आत्मविश्वास आहेच, पण माझ्यानंतर ही सर्व जबाबदारी माझ्या पुत्राला सांभाळायची. त्याला जर मी घरात बसून फक्त घरात किंवा त्या आपण म्हणतो ना क्लासरूमच्या टीचिंग सारखं जर ठेवलं तर रणांगणावर तलवार कधी चालेल? कधीच नाही. बरोबर. त्यासाठी ती सुरुवात कुठे केली? आपण विस्ताराने ती गोष्ट कधीतरी बघूयाच की मिर्झा राजेच्या तहामध्ये संभाजी महाराजांचा किती मोठा रोल होता किंवा आग्र्याच्या कैदेमध्ये संभाजी महाराजांचा किती मोठा रोल होता. हा रोल देणारा व्यक्ती कोण होता? येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच ते बघणारच आहोत. हा रोल देणारा व्यक्ती कोण होता? तर तो शंभू पिता होता. बरोबर. एक शेवटी या प्रश्नाला शेवटी एक उदाहरण देऊन उत्तर देतो. शिवाजी महाराज असा एक उल्लेख करतात की शंभूराजे, तुम्ही लेखणी फार तेज चालवतात, पण तुमची तलवार अजून काही चाललेली आम्हाला दिसली नाही. आणि शंभूराजे कुठेतरी शिवाजीराजे म्हणतात की आबासाहेब द्या आज्ञा. आणि शिवाजी महाराजांनी गुजरात खंभात प्रांत, आजच्या गुजरातमध्ये एक मोहीम काढली, सैन्याचे काही विभाग केले आणि वयाच्या 15व्या वर्षी संभाजी महाराजांना 10,000 सैन्याचं नेतृत्व देऊन संभाजी महाराजांना गुजरात खंभात भागामध्ये शिवाजी महाराज पाठवताय. फक्त पाठवत नाही तर वडिलांचा विश्वास सार्थकी लावत संभाजी महाराज गुजरात खंभात प्रांतामध्ये विजय मिळवून वयाच्या 15व्या वर्षी तो विजय वडिलांच्या पायी अर्पण करतायत. हे पण हाही रोल कोणी दिला? हाही रोल छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दिलाय. हा शंभू पिता होता. म्हणजे एकही डायमेन्शन सोडत नाही मुलाला घडवण्यासाठी. एक महत्वाची गोष्ट वारंवार सांगावी लागेल आपल्याला, शिवाजी महाराज काय होते ना आजही कळत नाही. तुमच्याकडे सगळे शास्त्र आहे आज. तुम्ही अगदी असेही काही आता टेक्नॉलॉजी आलं आहे की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललेलं आहे हे बसल्या जागी त्याच्याकडून स्कॅन करून घेऊ शकतात किंवा नार्को टेस्ट करून काही गुन्हेगाराकडून आपण काही गोष्टी समजून घेऊ शकतो. पण शिवाजी महाराजांची युद्धनीती काय होती ही आजही समजू शकत नाही किंवा ते व्यक्तिमत्व काय होतं समजू शकत नाही. त्यांचा गनिमी कावा काय होता हे आपल्याला समजून घेणं फार दुर्मिळ आहे किंवा फार दुर्लभ आहे. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आपल्याला इतका किस पाडूनही समजणार नाहीये. त्याच शिवाजी महाराजांनी थोडक्यात एक लक्षात घ्या की शिवाजी महाराजांनी हे सर्व एका बुद्धिबळाच्या पटलावर मांडलेले हे युद्ध आहे. युद्ध म्हणजे बुद्धिबळाचं पटलच आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी अनेक ज्या पद्धतीने त्यांच्यासाठी अनेक सरदारांनी सैनिकांनी प्राणांची बाजी लावली ना, तानाजी मुरारबाजी बाजी याच्यापेक्षा संभाजी काही वेगळा नव्हता. खरंय. आणि शिवाजी महाराजांनी तिथेही भेद केलेला नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच की माझ्यासाठी बाजी जीवाची बाजी लावतोय आणि माझा संभाजी घरात बसेल हे शिवाजी महाराजांनी केलेलं नाहीये. बरोबर. फक्त त्याच्या मागचा गनिमी कावा काय ना हे आपल्याला समजलं पाहिजे. तो कधी कळेल? ज्या वेळेला शिवाजी महाराज कळणार आहे तेव्हा तो गनिमी कावा कळेल. आणि जेव्हा गनिमी कावा आणि शिवाजी महाराज कळेल ना त्यावेळेला कुठेतरी काही प्रमाणात संभाजी महाराज आपल्याला कळणार आहे. शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा किंवा स्वराज्याचा इतिहासाचा आपण कितीही अभ्यास केला खरं तर ते न कळण्यासारखं गणित आहे. परंतु तुम्ही आता जो उल्लेख केला
की जिथे आम्ही बाजीला बघतोय तिकडे तर मी संभाजीलाही बघतोय. मी आजच्या 2026च्या पितापुत्रांना किंवा मातापुत्रांना एकच गोष्ट सांगू इच्छितो. आपले पुत्र नक्की कोणाच्या चादरी उचलतायत, की ढोल बडवताय, की ज्यांना आम्ही नेता, मायबाप, साहेब ह्या गोष्टींनी यांनी संबोधतोय, त्यांची मुलं परदेशात शिकताय आणि आमचं मुलगा इकडे ढोल बडवतंय का? याचा नक्की विचार करा. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. शिवरायांकडून कुटुंब आणि स्वराज्य या गोष्टीमध्ये संतुलन कसं साधलं गेलं? आताच मी जी गोष्ट म्हटलं की शिवाजी महाराजांचा संसार हा फक्त तेवढ्या एका कुटुंबापुरता नव्हता. छत्रपती म्हणजे काय? आपण शिवाजी महाराजांची ज्या वेळेला गारद देतो, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, हे का होते शिवाजी महाराज? भूपती, प्रजापती. शिवाजी महाराजांचा संसार फक्त त्यांच्या राण्या, त्यांची मुलं, त्यांची आई वडील इतकाच नव्हता. त्यांचं पूर्ण कुटुंब म्हणजे त्यांचं पूर्ण स्वराज्य होतं. आणि मग जो राजा एवढ्या मोठ्या स्वराज्याला सांभाळू शकतो, त्याच्या कुटुंबाकडे तो दुर्लक्ष होऊ देईल का? नक्कीच. किंवा कुटुंबामध्ये काही 19-20 होईल का? शक्यच नाहीये. आणि निश्चित राजे मोहिमेवर होते, ती त्या काळची गरज होती. परंतु मागे खंबीरपणे जिजाऊ, त्यांच्या महाराण्या असतील, हे सर्वजण कुटुंबाकडे लक्ष देत होते. आणि आजही आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण निश्चित शिवाजी महाराज किंवा त्यांच्या कुटुंब इतके ग्रेट नाहीच आहे, पण असं म्हणतात की घरातल्या पुरुषाने कमवून आणावं आणि घरातल्या बाईने शिजून खायला घालावं. तर निश्चितपणे शिवाजी महाराजांना कुटुंबाकडे लक्ष द्यायचं म्हणजे कुटुंबातच 24 तास आणि 365 दिवस थांबणं, हा त्याचा अर्थ नव्हे. शिवाजी महाराज ज्या वेळेला, आणि शिवाजी महाराज कोण होते? एका पराक्रमी सरदाराचे, शहाजीराजांचे पुत्र होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या वडिलांकडून हे शिकलं होतं की माझे वडील बंगळूरला होते, पण बंगळूरला राहून शहाजीराजे तिथलाही संसार करताय आणि जिजाऊ आणि शिवबांना पुण्याला पाठवून इथलीही जहागिरी सांभाळताय. त्या पित्याच्या तालमीत तयार झालेले शिवाजीराजे आणि त्या शिवाजीराजांच्या तालमीत तयार झालेले संभाजीराजे. तर कुटुंबाची निश्चित काही, जसं मी मागाशी उदाहरण दिलं तुम्हाला की पन्हाळा म्हणजे अफजल खानवत, पन्हाळा, विशाळगड करत करत शिवाजी महाराज वर्षभर बाहेर होते. पण नाण्याची दुसरी बाजू समजून घ्या ना, की त्या वर्षभरामध्ये कुटुंबाकडे एकही कोणाची हिंमत होत नाही की वाकड्या नजरेने बघायची. नक्कीच. हे शिवाजी महाराजांचं कुटुंबाकडे लक्ष होतं. त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर एखाद्याने पराक्रम करावा त्याला सोन्याचा कड देणं, एखाद्या सरदाराने चांगला पराक्रम केला त्याला पालखीचा मान देणं. जर स्वराज्यातल्या सैनिकांसाठी हा राजा हा इतका बाप मानाचा माणूस होता, स्वतःच्या कुटुंबासाठी हा बाप माणूस काय असेल? बरोबर. तर तुमचा जो प्रश्न होता की कुटुंब आणि स्वराज्य याचं संतुलन, तर ते संतुलनच होतं म्हणून स्वराज्य घडलं, कुटुंबातलंही आणि कुटुंबाच्या बाहेरचंही. नक्कीच. स्वराज्य उभारण्याच्या मागचा जो आजोबांचा संकल्प होता, तुम्ही जसं प्रत्येक वेळी एका गोष्टीचा उल्लेख करतात की स्वराज्य संकल्पक शहाजीराजे. बरोबर. तर हा जो संकल्प आजोबांचा होता तो पुढे नेण्याची भावना शंभूराजांमध्ये कशी रुजवली गेली? मला तर असं वाटतं ना की संभाजी महाराजांबद्दल जितका इतिहास अनभिज्ञ आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त शहाजीराजांबद्दल आहे की काय. म्हणजे निश्चित मागच्या एपिसोडमध्ये आपण एक ठिकाणी उल्लेख केला की कमल गोखले असतील, वासी बेंद्रे असतील, भाऊसाहेब पवार असतील, या इतिहासकारांनी पडेल ते प्रयत्न, पडेल ती किंमत चुकवून हा संभाजीराजांचा इतिहास आपल्यासाठी बाहेर आणला. होय. शहाजीराजांसाठी तितके प्रयत्न झालेले नाही, पण सुदैवाने आपल्या म्हणजे महाराष्ट्राचंही ना मातीच वेगळी, सिंधुताई सपकाळ म्हणतात. होय. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी किंवा तुम्ही काय केलं हे याची पोचपावती दुनियेकडून मिळण्यासाठी ना मरावं लागतं. सुदैवाने बाकीचे जे प्रांत आहेत, समजा जिथे शहाजीराजेंचा जास्त वावर राहिला, त्यांचं उत्तर काळातला संपूर्ण जो काही दिवस होते हे कर्नाटक प्रांतात, तमिळनाडूच्या जिंजी प्रांतात वगैरे त्या भागामध्ये गेले, तंजावर प्रांतामध्ये, आणि त्या ठिकाणी शहाजीराजांचा बऱ्यापैकी इतिहास उपलब्ध आहे. तर त्या ठिकाणच्या अनेक ग्रंथांमध्ये म्हणा किंवा अनेक संदर्भांमध्ये काय उल्लेख आढळत असेल शहाजीराजांचा? शहाजी राजे, शहाजी महाराज हे राजाच होते, महाराजच होते. कसे? आज आपण झोपेतून उठायला काय करतो? अलाराम लावतो. शहाजीराजे झोपेतून कसे उठत असतील? म्हणजे त्या माणसाच्या वाट्याला काय राजे पण यावं. आणि त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मुलूकभर दौडत होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं आपण म्हणू की त्या घोड्याशी, त्या तलवारीशी आणि त्या युद्धनीतीसोबतचा जो काही संबंध होता तो तसाच राहिला.
शहाजी राजांनी सुरुवातीच्या काळामध्ये जितका संघर्ष केला, पण कुठंतरी इतक्या पराक्रमी पुत्रामुळे, नातवामुळे शहाजी राजांना उत्तर काळामध्ये अगदी आपण म्हणतो ना आयुष्य कसं पाहिजे, राजासारखं पाहिजे, अगदी राजासारखं आयुष्य मिळालं. मी तुम्हाला प्रश्न केला की आपण झोपेतून उठायला काय करतो? अलाराम लावतो. बरोबर. जवळपास असं समजा की शहाजी राजांना 1648 जी कैद झाली, मगाशी आपण पुरंदरच्या युद्धाचा उल्लेख केला की अफजल खानाने शहाजी राजांना कैद केली. एक सैन्य बंगळूरला पाठवलं आदिलशहाने, एक सैन्य पुण्याला पाठवलं. पुरंदरचा लढा झाला. दोन्हीकडे दोन्ही पुत्र जिंकले. त्यावेळेला कुठेतरी शहाजी राजांना कळलं असेल, चला आपण आता विहारेस घ्यायला मोकळे झालो. का दोन्ही पोरं दोन्हीकडे सांभाळून घेत आहे, आपण जास्त टेन्शन करायचं नाही. आता आपण घरी बसून आपण डावपेच आखायचे, पोरांना खलिदे पाठवायचे, ते सांभाळून घ्यायला मोकळे आहेत. जवळपास 1650 नंतर 1664 पर्यंत शहाजीराजे हयात होते. पुढचे जवळपास 14 ते 15 वर्ष शहाजी राजांचा कुठल्याही मोहिमेत उल्लेख आढळत नाही. शहाजी राजांनी त्यानंतर साहित्यासाठी संपूर्ण वेळ दिला. जे मगाशी मी उल्लेख केला की संभाजी राजांमध्ये जर पराक्रम आणि युद्धनीती वडिलांकडून आले असेल, तर साहित्यप्रेम हे आजोबांकडून आले. शहाजी राजांचा दरबार होता, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे रत्न होते. शहाजी महाराजांच्या दिवसाची सुरुवात ही विशिष्ट प्रकारच्या म्युझिकने सुरू व्हायची. म्हणजे ते झोपलेले असतानाच विशिष्ट प्रकारचे वाद्य वाजवले जायचे. त्या वाद्यांच्या आवाजाने शहाजी महाराजांच्या सकाळची सुरुवात व्हायची. त्यानंतर ज्या वेळेला शहाजी राजांचे समजा डोळे उघडत असेल, ते त्यांच्या बिछाण्यावरून उतरत असतील, तर सर्वात आधी शहाजी राजांना त्यांचा चेहरा तुपात दाखवला जायचा. म्हणजे आपण जे कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती हा मंत्र मुलांना शिकवतो. कर मध्ये सरस्वती म्हणजे आपल्या कर हाताकडे बघायला आपण मुलांना शिकवतो. राजा कसा होता, तर राजा हातात नाही तुपात बघायचा. क्या बात. असे शहाजी राजे होते. शहाजी राजांच्या दरबारी आपण म्हणतो की आपल्या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये वैभव संपन्न एक साम्राज्य होऊन गेलं गुप्त घराणं. या गुप्त घराण्यामध्ये नवरत्न होते. म्हणजे त्या चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, स्कंदगुप्त या सगळ्यांच्या याच्यामध्ये नवरत्नांची एक मांदी आली होती. म्हणजे जसं शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं, त्याच्यामध्ये पेशवे होते, सरसेनापती होते, डबीर होते, सचिव होते, सुमंत, न्यायाधीश होते, या पद्धतीने. पण तो थोडासा दुष्मचक्रीचा काळ होता, आक्रमक काळ होता. त्या काळामध्ये त्याच पद्धतीची पदनिर्मिती आणि त्याच पद्धतीची युद्धनीतीची गरज होती. पण गुप्त काळामध्ये थोडक्यात जसं मी सांगितलं की शहाजीराजे एक विहारेस घेऊन निवांत आयुष्य कुठेतरी जगत होते. कारण मुलं आक्रमक होते, आक्रमण करत होते, लढत होते. तर गुप्त काळामध्ये नवरत्न होते. म्हणजे आपण कवी कालिदास जे म्हणतो ते गुप्त घराण्यातले. म्हणजे अशा अनेक विद्वानांना सुद्धा आपल्या दरबारामध्ये स्थान देणारं हे सुद्धा राजे पण होतं. जसं शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये कवींद्र परमानंद होते, संभाजीराजांच्या दरबारामध्ये कवी कलश होते. तशाच पद्धतीने शहाजीराजांच्या दरबारामध्ये अनेक कवी होते, अनेक विद्वान होते. इथंच नाही, आपण आज एक पॉडकास्ट करतोय म्हणजे काय, एक चर्चा करतोय, एक विषय घेतलेला आहे छत्रपती संभाजीराजांचा, एक चर्चा करतोय. आजच्या तंत्रज्ञानानुसार ऑडियन्स आपली लाईव्ह बघणार आहे आपल्याला. होय. शहाजीराजांच्या दरबारामध्ये अशा अनेक विषयांवर चर्चासत्र घडत असत. म्हणजे कुठेतरी कोणत्या तरी अँगलने आपण हे चर्चासत्र तिथे कोरिलेट करू शकतो की चर्चासत्र नवीन नाही, फक्त तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आपण काही गोष्टी बदलतोय. नक्कीच. शहाजीराजांच्या दरबारामध्ये अनेक प्रकारचे चर्चासत्र घडत होते, काव्य मैफिली आयोजित केल्या जात होत्या, अनेक साहित्यिकांचा सन्मान होत होता. म्हणजे कलेचा किंवा रसिकतेचा उपासक असलेला हा शहाजी राजा होता. त्यांच्या दरबारामध्ये अशा अनेक लोकांना अभय मिळत होतं. आणि कुठेतरी आपण एक बारकाईने जर बघितलं तर संभाजी राजे जे काही ग्रंथ निर्मिती करताय, साहित्य निर्मिती करताय, त्याच्यामध्ये जर वेळ मिळाला किंवा प्रसंग आला तर ते स्वतःच्या आजोबांची थोरवी त्यांच्या लिखाणात लिहून ठेवत आहे संभाजीराजे. असे शहाजीराजे होते. आणि शहाजीराजेंचा एक आपण हा घेतला संकल्प, किंवा आपण म्हणतोय की साहित्य जे प्रेम होतं, साहित्य प्रेम होतं, हे संभाजी महाराजांमध्ये शहाजीराजांकडून आलं. निश्चित तितकाच पराक्रम सुद्धा शहाजीराजांचा संभाजीराजांमध्ये आलेला होता. म्हणजे एका संस्कृत श्लोक बुधभूषणम हा जो ग्रंथ आहे संभाजी महाराजांचा, त्याच्यामध्ये एक थोडक्यात उल्लेख करतो की संभाजी महाराज शहाजीराजांचा उल्लेख करतात की गर्वाने किंवा गर्व अहंकाराने युक्त असलेल्या शत्रूची शिर
कापून जो महादेवाला अर्पण करतोय असे शहाजीराजे. मग इथून आपल्याला कळतंय, ह्या ओळीतून आपल्याला कळतंय की संभाजी महाराज शहाजीराजेंकडून काय घेत आहेत. होय. या ओळीतून साहित्य कळतंय आणि पराक्रम पण पराक्रमही कळतोय कळतोय. की मारायचं कोणाला आहे, जे गर्वाने अहंकाराने युक्त आहे त्यांना मारायचंय. आणि ते मारल्यानंतर काय करायचंय, ते जे काही काम झालंय, झालेली सेवा ईश्वराच्या चरणी अर्पण करायची, झालेली सेवा, झालेलं पराक्रम महादेवाच्या चरणी अर्पण करायचे. हे होते संभाजी महाराज आणि हे होते शहाजी महाराज. नक्कीच, कारण आत्ताही आपण जेव्हा बघतो म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे सप्ताह होता प्रत्येक गावांमध्ये आणि प्रत्येक कीर्तनकार जे येतात म्हणजे काही क्षुल्लक लोकांना सोडून जे आज इतिहासाचा गैरवापर करताय किंवा चुकीच्या वेळी इतिहास दाखवताय, अशा भोंदू लोकांना सोडून बरेचसे म्हणजे जी संत परंपरा महाराष्ट्राला लाभली, आजही प्रत्येक कीर्तनकार जेव्हा येतात शेवटचं वाक्य त्यांचं हेच असतं की झालेली सेवा ईश्वरचरणी अर्पण करतोय. आणि खरं तर हे जे वाक्य किंवा ही जी संकल्पना आहे, मला असं वाटतं की 400 वर्षापूर्वीची संकल्पना आजही आपल्याकडे चालू आहे. बिकॉज इथे मी तुम्हाला थांबेल 2 मिनिटासाठी. मागच्या आपण सुरुवातीच्या एका एपिसोडमध्ये म्हटलं होतं की ज्यावेळेला खिल्जीचं दक्षिणेत नर्मदेच्या पार देवगिरीवर आक्रमण झालं, जवळपास 1290 ते 95 दरम्यान तेव्हा आक्रमण झालं. त्यानंतर 1630 किंवा 1674 उजेडावा लागला. 1630ला जो स्वराज्याचा किंवा या हिंदुस्थानचा भगवा या त्या तत्कालीन यादवांकडून जो सुटत होता तो धरला इथल्या संतांनी. 350 वर्ष तो झेंडा या संतांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला, भगवाच होता. आजही स्वराज्याचं प्रतीकही भगवा आहे आणि वारकरी धर्माचं वारकरी संप्रदायाचं निशाण पण भगवा आहे. याच्यातला काही भेद नाही, याच्यातलं साम्य लक्षात घ्या. तो भगवा इथल्या अस्मितेचा, इथल्या स्वाभिमानाचा आहे. राजांनी तत्कालीन यादव राजांपर्यंत त्यांना झेपला, त्यांनी तोपर्यंत घेतला. ज्या काळात राजांनाही झेपणं सहन नाही झालं ना, त्या काळामध्ये संतांनी तो झेंडा खांद्यावर घेतलाय. तर त्या संतांचं योगदान हे समजून घ्यायचं असेल तर वारकरी आणि धारकरी हे दोन्ही समजून घेतले पाहिजे. आणि जो तुम्ही उल्लेख केला, आता हे प्रत्येकाचं काम नाहीये. म्हणजे बुवा लोकांचं खरं तर सुळसुळाट झालाय आता, आणि मी खरं तर त्याबद्दलच बोललो. तुम्ही जे वारकरी आणि धारकरी म्हणता, ही संतपरा महाराष्ट्राला लाभली आहे, हा एक वेगळा विषय आहे. आणि आता जे बुवांचा जो सुळसुळाट झाला आणि जे कोणाच्या तरी म्हणजे लिटरली हे शब्द वापरताना मलाही चुकीचं वाटतंय, परंतु कोणाच्या तरी सांगितलेल्या गोष्टींवरती पळत सुटतायत आणि इतिहासाची तोडमोड करताय, हे खरं तर कुठेतरी चुकतंय. मला संत तुकाराम महाराज जेव्हा शब्दाचं वर्णन करतात की आम्हा घरी शब्द हे चिरत नाही, हे जे पूर्ण एलॉबरेट करून सांगतात की शब्द काय आहेत ते, तेव्हा त्याच्या शेवटी एक म्हणतात की हे काही येड्या गबाळ्याचे धनी नाहीये. म्हणजे शब्दांची महती किंवा शब्दांनी युद्ध करणं किंवा प्रवचन करणं किंवा कीर्तन करणं, अभंग रचणं, हे कोणाला येड्या गबाळ्याचं काम नव्हे, इथे शहाण्याचंच काम आहे. प्रश्न काय ना, आपण लोकशाहीमध्ये राहतोय, आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य दिलंय, पण कधी कधी त्या स्वातंत्र्याचं रूपांतर कधी स्वैराचारात होतं ना, हे पहिलं त्या व्यक्तीला कळत नाही. बरोबर. आणि नंतर त्याचे जे अनुयायी असतात सो कॉल्ड, हे त्यांनाही कळत नाही की आपण एका स्वतंत्र व्यक्तिमत्वाला फॉलो करतोय की एका स्वैराचारी माणसाला फॉलो करतोय की जो स्वतःच त्यालाच त्याचा लगाम नाही आणि आपण त्याला फॉलो करतोय. तर कुठेतरी आता एक रिसेंटली एक सो कॉल्ड बाबा गाजतोय सध्या, तर आपण फक्त सुज्ञपणे हे पारखून घेतलं पाहिजे आपण कोणाला फॉलो करतोय. आपल्याकडे नसेल काही ना, मला शीख धर्माची एक गोष्ट फार आवडते. शिखांचे 10 गुरु झाले. 10व्या शिखांच्या गुरूंनी सांगितलं की यानंतर गुरु शिष्य परंपरा मी थांबतोय, गुरु ग्रंथ साहिब हा सर्वोच्च असेल आणि येणाऱ्या अनादी अनंत कालासाठी हा गुरु ग्रंथ साहिबच सर्वांचा गुरु असणार आहे. आजही शिखांमध्ये सर्वात सर्वोच्च स्थान जर कोणाचं असेल तर त्या गुरु ग्रंथाचं आहे. आजही जर तुम्हाला एखादा चांगला संत, चांगला व्यक्ती जर मिळाला नाही ना, असे अनेक ग्रंथ आहे आपल्याकडे, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे, बस डोकं तिथे टेकवा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. ती पारख, ती समज जर तुमच्याकडे होत नसेल, कोणा येड्या गाबळ्याच्या मागे लावू नका. तुकाराम महाराजांनी खूप वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. थोडासा वेळ घेतो, थोडं विषयांतर करतो. ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज हे 2 वेगळ्या काळातले संत आहे, दोघांची भाषा वेगळी. ज्ञानोबांना माऊली म्हणतो आपण. जर ते म्हणत असतील ना की विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. बरोबर, विश्वाने स्वधर्म स्वतःच्या कर्तृत्वाने सूर्य पाहावं, जो जे वांछील ज्याला जे पाहिजे ते मिळावं, आणि सरते शेवटी काय व्हावं, ह्या जगाचं कल्याण व्हावं.
तुकाराम महाराज शेवटी शिवाजी महाराजांचे गुरुच, ते थोडीशी वेगळी भाषा वापरतात. ते काय म्हणतात, उद्देश समजून घ्या. जो ज्ञानोबा माऊलींचा उद्देश आहे सर्वांचं चांगलं, तुकारामांचा उद्देश तोच. नाथाळाचे माती हानू काठी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. बरोबर. बरंच झालं पाहिजे तुमचं सगळ्यांचं, उद्देश तोच. माऊलींचा उद्देश, माऊली आईसारखं सांगताय, तुकाराम महाराज अगदी बापासारखं सांगताय. कणखरपणे तो कणखरपणा आज हरवलाय. आणि म्हणून अशा या पिलावळींची हिंमत वाढते की जे संत साहित्य असतील, शिवाजी महाराज किंवा इतिहासाला गालबोट लावण्याची हिंमत करताय. कोणीतरी तुकारामाची आज निश्चिंत आवश्यकता आहे. आणि आपण म्हणतो की शिवाजी महाराज जन्माला येण्याआधी जिजाऊ पाहिजे, तसंच मी म्हणेल शिवाजी महाराजांच्या आधी गुरु तुकाराम महाराज पाहिजे. तिथून ह्या समाजाला वळण लागणार आहे. नक्कीच ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खरंच गरज आहे. कारण कसं आहे, मी पुन्हा दोष त्या लोकांना नाही देणार, मी दोष स्वतःवर किंवा आम्हा लोकांवरती घेईल. अडचण कुठं होते ना, आम्ही डिसाईड करतो त्यांना फॉलो करायचं. येस, बरोबर. आणि आम्ही डिसाईड नाही करत की आम्ही ग्रंथ वाचले पाहिजे किंवा आम्ही इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणूनच कुठेतरी या गोष्टी होतात की पाठ्यक्रमातून पण इतिहास वगळला जातो. कारण आमची इच्छा नाही आता वाचायची, की आमची इच्छाच नाही अभ्यास करायची. आता आम्ही इतिहास ऑप्शनला टाकायला लागलोय. म्हणूनच पिक्टोग्राम चावडीचं कौतुक वाटतं. जगानुसार बदललं पाहिजे. जसं मी इतक्यात म्हटलं की शहारी राजेही चर्चासत्र करत होते, आपणही चर्चा करतोय. लोकांना ग्रंथ उलगडून बघायला वेळ नाहीये. मग बाबांना तुम्हाला कोणती भाषा कळती, ज्या गावाला जावं त्या गावची भाषा बोलावी, ही ती भाषा आपण बोलायला बसलो इथे. ग्रंथ वाचलेत आपण, तुम्हाला पाहिजे ऐकायचंय, हो ऐकायचंय, पण आम्हाला पुस्तकं वाचायला वेळ नाही. का? स्क्रीन टाइम खूप आहे आमचा, पुस्तकांना टाइम द्यायला वेळ नाहीये. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे, आम्ही त्याच्यावर मेहनत घेतो, आमच्या रेसिपीने चालवतो, तुम्ही फक्त खाण्याचं काम करा. नक्कीच. या पद्धतीने जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून पिक्टोग्राम चावडीचं निश्चित कौतुक आहे की तुम्ही हा प्रयत्न करताय. आपण पुन्हा 2026 मधनं 400 वर्ष मागे जाऊया आणि आजच्या भागाचा एक शेवटचा प्रश्न घेऊया. शंभूराजांपूर्वी पराक्रमी भोसले वंशाचं हिंदुस्थानातलं महत्व कसं होतं, स्थान कसं होतं? खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये किती डोकवावं, पण काही लोकांना आवडतं जास्त खोलात जायला त्याचे संदर्भ घेतल्याशिवाय. म्हणजे हे मी का बोलतोय, ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक येऊन ठेपला होता आणि तोपर्यंत अनेकांना काहीच वाटत नव्हतं. 6 जून 1674 पर्यंत शिवबा राजे कोण होते? शिवाजी शहाजी भोसले. एक राजे, एक सरदार पुत्र. तोपर्यंत ते छत्रपती नव्हते. मग तोपर्यंत त्यांच्यासाठी जे काम करत होते, जे कोणी पंत होते, जे भट भिक्षुकांचे जे मुत्सद्देगीर केले होते शिवाजी महाराजांनी, ते उपकार विसरले होते. आणि त्यांच्यातला किडा बाहेर यायला लागला होता की शिवाजी महाराज हे क्षत्रिय नाही का? शिवाजी महाराज कुणबी कुठेतरी ते आहेतच, पण शिवाजी महाराज क्षत्रिय नाही, मग त्यांचा राज्याभिषेक करायचा कसा? खुद्द गागा भट्टांसमोर तो प्रश्न उपस्थित झाला. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ह्या प्रश्नाचं उत्तर गागा भट्टांना, जे काशीचे पंडित होते, त्यांना कोणी दिलं असेल ना, शंभूबाळांनी उत्तर दिलं होतं की येस, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का झाला पाहिजे. आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या पूर्वजांची पूर्ण वंशावळ शोधली गेली आणि ती आपल्या पुढे जी आहे. जसं आपण उल्लेख केला की देवगिरीवर त्या खिलजीने आक्रमण केलं, तो फक्त देवगिरीकडे दक्षिणेलाच नव्हता आला, तो थोडा पश्चिमेकडे गेला होता. म्हणजे ग्रंथांच्या माध्यमातून नसेल माहिती, परंतु पुस्तकांच्या माध्यमातून माहिती असेल तर पद्मावत मूव्ही सगळ्यांनी बघितला असेल, चित्तोडगड. तर त्या चित्तोडगडच्या महाराणी पद्मिनीलाही जिंकण्याचा प्रयत्न त्या अल्लाउद्दीन खिलजीने केला होता. पण ती राणी सुद्धा इतकी थोर होती जिजाऊ सारखी, तिने शेवटी स्वतःचं मरण स्वीकारलं, पण अल्लाउद्दीन खिलजीला दाद लागू दिली नाही. आणि त्याच युद्धामध्ये, त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचे वंशज लक्ष्मण सिंग सिसोदिया हे त्या युद्धामध्ये सहभागी होते. पण गनिमी कावा कुठेतरी जसं शिवाजी महाराजांमध्ये आला, तो कुठेतरी लक्ष्मण सिंहापर्यंतच होता की वेळ आली तर मरण पत्करू, पण ते मरण पत्करण्याच्या आधी मला या ठिकाणाहून स्वतःचा जीव वाचवून नंतर काहीतरी क्रांती घडवता येणार आहे का, तर मी माझा जीव पण वाचवण्याचा प्रयत्न करतो. तर त्या लक्ष्मण सिंहांनी संपूर्ण त्या युद्धाच्या याच्या प्रसंगामधून युद्ध दिसतंय की आता आपण पराभव बघणार आहे, जोहर होणार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये लक्ष्मण सिंह दक्षिणेकडे सरकले आणि आजच्या राजस्थान मेवाडमधून जे दक्षिणेकडे सरकले, तर भोसले कुळाचं तत्कालीन आडनाव हे सिसोदिया, आणि ते दक्षिणेकडे सरकले. काही काळ गुजरातमध्ये वास्तव्य होतं,
त्यानंतर दक्षिणेकडे सरकत सरकत आजच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या वेरूळ या ठिकाणी ते आले, त्या ठिकाणी राहिले. रक्तात पराक्रमच होता आणि स्वतःच्या पराक्रमाने वेरूळ गावची पाटीलकी या लक्ष्मणसिंहांचे जे नंतर पुढचे वंशज होते त्यांच्यापर्यंत आले. मध्ये एक त्यांचे वंशज होते, त्यांचं नाव भोसाजी होतं, तर त्यांच्या नावावरून यांचं आडनाव भोसले पडलं आणि मग वेरूळ ठिकाणी भोसले पाटील राहू लागले. आणि त्या ठिकाणी शहाजी राजेंचे आजोबा बाबाजी राजे भोसले हे त्या वेरूळचे पाटील होते. म्हणजे अशा प्रकारे लक्ष्मणसिंहांपासून बाबाजी राजे भोसलेंपर्यंत एक राजस्थानचं घराणं महाराष्ट्रात आजच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ प्रांतात येतं. वेरूळ म्हणजे आपलं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर या ठिकाणचं ते स्थान. बाबाजीराजे भोसले हे वेरूळचे पाटील होते आणि त्यानंतर बाबाजीराजे जितके पराक्रमी होते तितकेच त्यांचे पुत्र मालोजीराजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा शहाजीराजेंचे वडीलही तितकेच पराक्रमी होते. दुर्दैवाने मालोजीराजे भोसलेंचा शहाजीराजे अवघे 5 वर्षाचे असताना इंदापूरच्या लढाईमध्ये युद्ध करताना मृत्यू झाला होता. परंतु मालोजीराजे भोसले काय ताकदीचा माणूस होता. मालोजीराजेंचे वडील बाबाजीराजे भोसले हे वेरूळचे पाटील होते आणि वेरूळच्या पाटलाचा मुलगा तत्कालीन निजामशाहीमध्ये इंदापूर सुपे परगण्याची जहागिरी मिळवतोय, आपल्या पराक्रमाच्या जोरावर ही जहागिरी मिळवतोय, हे होते मालोजीराजे भोसले म्हणजे शिवाजीराजेंचे आजोबा. आपण म्हणतो की ज्ञानोबा माऊली किंवा त्यांचे भावंड असतील तर त्यांच्याकडे 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका लिहिण्याचं ज्ञान आलं कसं, तर त्यांच्या 7 पिढ्यांमध्ये नाथ संप्रदायाची गुरु शिष्य परंपरा होती आणि मग ते 16व्या वर्षी ज्ञानोबा माऊलींना मिळालं. बरोबर. शिवाजी महाराजांमध्ये हा पराक्रम का आला याचे उत्तर शहाजीराजेंमध्ये शोधा, मालोजीराजेंमध्ये शोधा, बाबाजीराजेंमध्ये शोधा. तर त्या मालोजीराजेंनी कुठे म्हणजे आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती कुठे सुरू केली, पुण्यामध्ये. पहिला किल्ला कुठे घेतला, तोरणा, पुण्यामध्ये. राणेश्वराची शपथ कुठे केली, पुण्यामध्ये. किंवा पहिली राजधानी राजगड कुठे होती, पुण्यामध्ये. मग पुणे शिवाजी महाराजांकडे आलं कुठून, तर तुम्ही म्हणाल शहाजीराजेंची एक ती मनसबदारी होती. मग शहाजीराजेंकडे पुन्हा आलं कुठून, तर ती मालोजीराजेंची मनसबदारी होती. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला बाप आपल्याला जन्म देतो आणि आपला बाप आपल्याला आपलं कर्तृत्व घडवण्यासाठी सगळी वाट निर्माण करून देतो. फक्त कधी कधी आपल्याकडून विसर पडतो, कधी कधी बापाकडून चूक होते आणि कधी कधी मुलाकडून चूक होते. बापांना निश्चित उजेड दिला पाहिजे, पण किती, पावलापुरता. बापाने म्हटलं पाहिजे हा तुझा पावलापुरता उजेड, तिथून तुला तुझी वाट चालायची. पोरांची अपेक्षा राहते नाही मला सगळं स्पष्ट दिसलं पाहिजे, हिमालय चढायचं तर वरचं 1000 मीटरवरचं शिखर आहे मला दिसलं पाहिजे. बाप तो प्रयत्न करत असेल तर तोही चुकीचा आहे आणि जर बाप त्या पावलापुरताही उजेड देत नसेल तर तोही चुकीचा आहे. बापाने जन्म दिला, बाबाजीराजेंनी मालोजींना जन्म दिला, मालोजींना त्यांची वाट निर्माण करू दिली. मालोजींनी स्वतःच्या पराक्रमाच्या जीवावर पुणे, इंदापूर, सुपे ही जहागिरी मिळवली. शहाजीराजेंचं खुद्द लग्न मालोजीराजेंनी जमवले. लखुजीराजे जाधवांची लेक जिजाऊ आणि त्यांचे वडील लखुजीराजे जाधव, जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव आणि मालोजीराजे हे दोघंही निजामशहाचे सरदार होते, दोघंही घनिष्ठ मित्र होते. आजच्या काळात जर बोलायचं झालं तर लखुजीराजे जाधवांचं घराणं काही प्रमाणामध्ये जरा रईस होतं मालोजीराजेंच्या घराण्यापेक्षा, पण लखुजीराजे जाधवांना पराक्रम दिसत होता की मालोजीराजेचा पराक्रम काय आणि त्यांच्या पुत्राचा पराक्रम काय राहणार आहे. त्या पराक्रमाकडे बघून जिजाऊचा हात शहाजींकडे दिलाय, ना की कुठली संपत्ती बघून. हे आजही अधोरेखित व्हायला पाहिजे. दुर्दैवाने तो विवाह जुळून म्हणजे विवाह होण्यापूर्वीच मालोजीराजेंचा इंदापूरच्या युद्धामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे बंधू होते विठोजी राजे, यांनी संपूर्ण कर्ते पण त्यांच्याकडे घेतलं. बरोबर. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ती संपूर्ण जहागिरी मालोजीराजेंच्या मृत्यूनंतर म्हणजे मोठ्या भावाची जहागिरी स्वतःकडे घेण्याची संधी असतानाही मोठा भाऊ होता, मोठ्या भावाची जबाबदारी म्हणून लहानाने लहानासारखं राहिलं आणि मोठ्या भावाचा पुत्र शहाजीराजेच्या नावाने त्यांनी शहाजीराजे वयात येईपर्यंत किंवा ते स्वतः स्वार होण्यापर्यंत संपूर्ण जहागिरी विठोजीराजेंनी सांभाळली. तर हा सुद्धा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे. ज्या वेळेला शहाजीराजे युद्ध मोहिमांवर जायला लागले, संपूर्ण पुणे जिल्ह्याची मालोजीराजेंची जहागिरी ही शहाजीराजेंकडे आली. त्यानंतर शहाजीराजेंनी स्वतःची वडिलांची तेवढी जहागिरी तर घेतलीच, पण त्याच्याही पुढे जाऊन अगदी
काही काळ त्यांनी निजामशाहीसोबत काम केलं, काही काळ मुघलांसोबत काम केलं आणि प्रदीर्घ काळासाठी आदिलशाहीसोबत काम केलं. तेही पुण्यापुरतं थांबले नाही. पावलापुरता उजेड वडिलांनी दिला होता. त्यांची वाट त्यांनी निर्माण केली की अगदी आज आपण म्हणतो की पुणे IT सिटी, बंगळुरू IT सिटी, या दोन्ही IT सिटीवर डंका कोणाचा होता? शिवाजी महाराज आणि शहाजी महाराजांचा होता. म्हणजे आज या दोन्ही जर बघितलं आजच्या काळात, या दोन्ही जर संगणकासाठी ह्या दोन्ही सिटी फेमस असतील, तर त्या काळासाठी पराक्रमासाठी ह्या दोन्ही शहर फेमस होते. आणि पराक्रमाचं नाव होतं शहाजीराजे भोसले. त्यांनी त्यांची वाट निर्माण केली. शहाजीराजांनी पुन्हा शिवाजीराजांसाठी पावलापुरती वाट दिली. त्यांना पुण्याची जहागीर दिली आणि सांगितलं तुझी वाट तुला चालायची आहे. त्यांना राजमुद्रा दिली, यानुसार तुझं काम झालं पाहिजे, चंद्राच्या कोरीप्रमाणे तुझं साम्राज्य वाढत गेलं पाहिजे. दिली फक्त चंद्राची कोर आणि साम्राज्य झालं सूर्या इतकं, हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी त्या पुण्याच्या काही तालुक्यांचा जो विस्तार होता शहाजीराजांचा, तो जवळपास त्यांच्या हयातीमध्ये जवळपास 4 ते 5 राज्यांमध्ये विस्तारला. आणि त्यानंतर जोपर्यंत 1818 पर्यंत मराठीशाही जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने इथे लढत होती, जवळपास 70 ते 80 तत्कालीन हिंदुस्थान, म्हणजे आजचा अगदी पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, पूर्ण अखंड हिंदुस्थान असेल, याच्यामध्ये मराठ्यांचा डंका वाजत होता. नक्कीच. तर हा सिसोदेव वंश, त्या राणा लक्ष्मण सिंहापासून या भोसले घराण्याचा जो काही एक इतिहास सुरू होता, तो आजपर्यंत, आजही आपल्याला अनेक घराणे आलेले आणि गेलेले दिसतात. पण छत्रपतींचं घराणं आजही या महाराष्ट्र मातीला प्रेरणा देते. संभाजी महाराजांची गादी असेल किंवा राजाराम महाराजांची गादी असेल किंवा आजच्या घडीला कोल्हापूरची गादी असेल किंवा साताऱ्याची गादी असेल, ही प्रेरणा आहे. आजही अनेक वीर, अनेक योद्धे या नावांसाठी जीव ओवाळून टाकायला तयार आहे. ही प्रेरणा आहे. या सगळ्या प्रेरणेचाच अभ्यास करत असताना तुम्ही जर सांगितलं की 400 वर्षापूर्वीची प्रेरणा आजही आपल्याला देते. आणि तुमच्या जर लक्षात येत असेल तर येत्या काही दिवसांमध्येच शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे 6 जूनला. आणि तेव्हाही म्हणजे 400 वर्षापूर्वी घडलेली घटना आजही तितक्याच उत्साहाने शिवभक्त साजरे करणार आहेत. खरं तर त्या गोष्टीचा उल्लेख येणाऱ्या एपिसोडमध्ये येईलच. आजच्या भागामध्ये, आजच्या झालेल्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण बघितलं की छत्रपती संभाजी महाराजांना, म्हणजे शंभूबाळ ते संभाजी महाराज हा जो प्रवास होता, यामध्ये पुरुष वर्गाचे, त्यांचे वडील असतील, त्यांचे आजोबा असतील, यांचं काय योगदान होतं याचा आपण अभ्यास केला. येणाऱ्या भागांमध्ये त्यांच्या मोहिमेंबद्दल नक्कीच जाणून घेऊ. पुन्हा एकदा आवाहन करतोय, पिक्टोग्राम चावडीच्या माध्यमातून आम्ही जो शंभू पर्व ही गाथा घेऊन पुढे तुमच्या समोर येतोय, यात तुम्हाला अजून काही ऐकायचं असेल, आमच्याकडनं काही गोष्टी सुटत असतील, आमच्याकडनं काही चुकत असेल, चुकांसाठी नक्कीच मोठ्या मनाने माफ करा. परंतु ज्या गोष्टी सुटत असतील किंवा जास्त काही माहिती समजून घ्यायची असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजच्या या शृंखलेकरता इथेच आम्ही थांबतोय आणि नक्कीच पुढच्या भागांमध्ये शंभू पर्वाची नवीन गाथा घेऊन भेटूया. तुर्तास थांबूया. धन्यवाद.